आपल्या फॉर्च्युनरला ताण लागली होती म्हणून तिला पंपावर घेऊन आलो, पण नशीब फुटकं लाईट नसल्यामुळे आपल्याला काही इथं पेट्रोल भेटलंच नाही. म्हणलं मंटा सोडायच्या आधीच एवढा मोठा अपशगुन झालाय, आता ज्या कामासाठी आपण निघलोय ते काम होतेच का नाही काय माहिती. वाटतच आम्हाला येऊ आईस्क्रीम वाला यूपीचा भया भेटला. म्हणलं एवढ्या भर उन्हामध्ये डोळ्यापुढे आईस्क्रीम असल्यावर माणसाला दम निघतो वय. मग मॅन सोयलनं भयाकून 2 10 आईस्क्रीम घेतल्या. भैयाला योगी बाबा की जय म्हणून निघलो आम्ही, आलो डायरेक्ट ढोसकाळ फाट्यावर. इथून पुन्हा 700-800 किलोमीटरचा प्रवास करून आलो आम्ही वरुड मध्ये राहणाऱ्या काकाच्या घरी. सगळ्यात आधी आम्हाला काकांना थंडगार पाणी पाजलं. पाणी पिल्यावर वाटलं नव्हतं, पण काकाचं मन मोठं, काकानं आम्हाला चहा पण पाजला. एवढंच नाही तर काका म्हणले भूक लागली असेल तर जेवण करून जा, टाइम कमी असला तर पोहे खाऊन जा. म्हणलं काका आता काहीच नको, आजकालच्या जमान्यामध्ये कोणी कोणाला पाणी सुद्धा पाजत नाही राव. मग काकाची शायन घेऊन मीन सोईल मंठ्याला येऊच लागलो. तेवढ्यातच वाटत या दादाची रसवंती दिसली. म्हणलं फॉर्च्युनरचं नशीब फुटकं, तिला काय प्यायला भेटलंच नाही, पण आपलं नशीब चांगलं म्हणल्यावर कशाला हाय काही करायची. मग भरलेला गिलास उचलला, गटागटा पिऊन